गुरुजींचा अपमान करणाऱ्या त्या माणसाचा आपल्या दादांनी धारकरी पॅटर्नमध्ये समाचार घेतला. व्हिडिओ नक्की बघा. बनवल्याच नंतर, कारण हा मी पर्सनली अनुभव घेतला बघा. हो ना सर, हे खरंच संभाजी भिडे जे आहे ना सर, हे आतंकवादी घडण्याचंच काम करून राहिले. हो ना सर, काय सांगा तुम्हाला, म्हणजे अशी कोणाची बोलायची हिंमत होत नव्हती आतापर्यंत. तुम्ही बोलले, हे योग्य केलं ते व्हिडिओवरती. तुम्ही कुठून बोलताय? मी पुण्यातून बोलतोय सर. बर, हो ना सर. रात्रीपासून खूप फोन येत आहेत म्हणून तुमचा फोन उचलला नसेल मी. हा का सर? अननोन नंबर खूप, म्हणजे 500 फोन आल्यात मला त्या धारकऱ्यांचे. अच्छा सर. आणि सोशल मीडियावर पण मला ट्रोलिंग जोरात करतात फेसबुकला. अच्छा सर. अच्छा सर. पण हा. ते कळत नाही त्यांना. सर तुमचं नाव वगैरे काय, तुम्ही कुठले? ते हवेली तालुक्यात माझं गाव आहे, शिंदेवाडी. अच्छा अच्छा. नाही, योग्य काम केलं सर तुम्ही. हे जे संभाजी भिडेबद्दल बोलले, म्हणजे कसं आहे सर, संभाजी भिडे काय सांगते, मग त्यांचं सांगणं असं आहे की बाबा शेवटी देवचे धर्मासाठी जागा. तरुण पिढीला सांगते की बाबा व्यसन करू नका, आई वडिलांची सेवा करा, धर्माचं रक्षण करा. कारण कसं सर, त्याचे 3 लाख धारकर होते बघा रायगडावर. 2 मुसलमानाच्या 2 लेडीज आल्या होत्या. बर, पण एका त्या लेडीज कडे कुठल्या मुलांनी डोळे वर करू सुद्धा बघितलं नाही. चांगलं झालं. आणि हे आतंकवादीच करू शकते सर फक्त असं. आणि कसं आहे, संभाजी भिडे सांगतात कसं, व्यसनी होऊ नका, देशधर्माप्रती व्यवस्थित राहा, शरीर सुदृढ करा, महाराजांप्रतीचा आदर राहू द्या. हे सगळं आतंकवादीचं शिक्षण चालू आहे सर. हे महाराजा गडकोटांचं रक्षण करा, म्हणजे हे पूर्ण आतंकवादी शिक्षण चालू आहे त्यांचं. बर, संभाजी भिडे सुद्धा सांगतात की जरी शत्रुक्रांता प्रसंगी दिसेल तिला साडी चोळीनिशी पाठवेल, मनीना सप अपस्पर्श म्हणाला मराठा म्हणावे अशा वागाराला. हे संभाजी भिडे सांगतात फक्त. हे आतंकवादी शिक्षण चालू आहे सर. कुठे कधी कुणाची कांदा तरी तिला माणसे जन्म आता असे जाण नाही व सदाशुद्ध चित्त अशांचे शिवाजी असे जन्म जातं. हे संभाजी भिडे सांगतात फक्त. चालते हम्म. ठेवू का?